नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मार्केटिंग मॅनेजमेंट 6 सेमिस्टरमधला पहिला चॅप्टर मार्केटिंग रिसर्च या घटकाला सुरुवात केलेली आहे आणि आपण काल मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मार्केटिंग रिसर्च पाहिलेलं आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीची नीड निर्माण होत असते किंवा एखाद्या गोष्टीची समस्या जेव्हा जाणवू लागते तेव्हा मार्केटिंगमध्ये सोल्युशन करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला मार्केटिंग रिसर्च असं म्हटलं जातं. आज आपण ऑब्जेक्टिव्ज ऑफ मार्केटिंग रिसर्च हा घटक पाहणार आहोत. यातला पहिला आहे टू प्रोव्हाइड बेसिक फॉर प्रॉपर प्लॅनिंग. कशासाठी मार्केटिंग रिसर्चची गरज पडते, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोव्हाइड बेसिस इन्फॉर्मेशन. कशासाठी, तर फॉर प्रॉपर प्लॅनिंग. मार्केटिंग अँड सेल फोरकास्ट रिसर्च provide sound basis for the formulation of all marketing plan, policies, program and procedures. यामुळं काय होतं, तर मार्केटिंगमध्ये प्रॉपर प्लॅनिंग आपणास करता येत असते. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे टू रिड्यूस मार्केटिंग कॉस्ट. आपण कॉस्ट BCom सेकंड इयरमध्ये शिकलो आहोत. मग ही मार्केटिंग कॉस्ट आहे, प्रोडक्ट कॉस्ट आहे का, नाही, तर की मार्केटिंग कॉस्ट आहे. मग मार्केटिंग या घटकामध्ये कुठला कुठला येतो शब्द, तर तुम्हाला माहीत आहे, वस्तू उत्पादित झाल्यापासून ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत एकूण केल्या जाणाऱ्या कार्यास मार्केटिंग असं म्हणतात. मग काय काय होतं एकूण कार्य, रॉ मटेरियल परचेस, देन प्रोडक्शन, प्रोसेस, पॅकेजिंग, ॲडव्हर्टायझिंग, ट्रान्सपोर्टेशन, वेअरहाऊस, देन सेल्स. या सर्व घटकांचा विचार त्या मार्केटिंग कॉस्टमध्ये केला जातो. मार्केटिंग कॉस्ट वाढली की काय होतं, वस्तूची किंमत वाढली जाते. वस्तूची किंमत वाढली की ग्राहकाची मागणी कमी होते. मग ऑब्जेक्टिव्ह काय आहे रिसर्च करण्याचं, तर ही मार्केटिंग कॉस्ट कमी करायची आहे. का कमी करायची आहे, कारण प्रोडक्ट चांगल्या प्रकारे प्रॉपर डेव्हलप करण्यासाठी ही मार्केटिंग कॉस्ट कमी करायची आहे आणि ग्राहकांना योग्य किमतीत वस्तू हातात पडली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. तिसरा आहे टू फाइंड आउट न्यू मार्केट फॉर द प्रोडक्ट. नवीन वस्तूसाठी नवीन बाजारपेठेचा शोध. नवीन वस्तू काय हो, तर उदाहरणार्थ च्यवनप्राश माहीत आहे तुम्हाला. पूर्वी च्यवनप्राश किंवा च्यवनप्राश हा घटक केवळ डाबर या कंपनीकडे जास्त फेमस होता. त्याशिवाय दुसरी कंपनी शक्यतो बनवत नव्हती आणि बनवली तरी लोक विश्वास करत नव्हते. परंतु पतंजली या आयुर्वेदिक कंपनीनं परत मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये च्यवनप्राश निर्माण केले आहेत. मग ह्या नवीन वस्तूसाठी मार्केटिंग काय केली जाते, टी व्हीवरती जाहिरात, त्याचं महत्त्व पटवून दिलं जातं. वेगवेगळ्या घटकांचं सानिध्य कसं साधून
ती वस्तू तयार झाली आहे हे दर्शवलं जातं. यामुळं काय होतं, नवीन वस्तूंना बाजारपेठेत मागणी वाढते. देन पुढचा घटक आहे टू डिटरमाइन प्रॉपर प्राइस पॉलिसी. मार्केटिंग रिसर्च इज कन्सिडर हेल्पफुल in the information a proper price of policy with the regard the product. जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी असते तेव्हा मागणी जास्त असते. उदाहरणार्थ, सोन्याचा भाव सध्या कमी झालेला आहे, तर मार्केटमध्ये सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी तुम्हाला दिसून येईल. सोन्याचा भाव वाढला की मार्केटमधली ती गर्दी कमी होईल. मग या रिसर्चचा नेमका काय फायदा होतो, तर प्राईस पॉलिसी ठरवण्यासाठी, ती डिटरमाइन करण्यासाठी आपणास या पॉलिसीचा उपयोग होतो. आणि यातला शेवटचा 5वा आहे टू स्टडी इन डिटेल लाईक अँड डिसलाईक टू ऑफ द कस्टमर. many types of customer we can see in the market. The customer demand does not same every time. Every customer want every different and different qualities product, because the types of customer. Many customers follow new trends. They like advanced life, and more customers want changes into life. Then marketing research tries to find out what the customer want, what the customer think, and marketing try to provide for customer of his demand, of his mind satisfaction, because customer is a central point of marketing. ग्राहक हा मार्केटिंगमधला केंद्रबिंदू आहे. तो मार्केटिंगमधलाच काय, तर जगातल्या प्रत्येक बाजारपेठेचा, प्रत्येक वस्तूचा केंद्रबिंदू आहे. आणि तो ठरवत असतो की त्याला कोणती वस्तू आवडते आणि कोणती आवडत नाही. मग ग्राहकाचे विविध बाजारपेठेमध्ये प्रकार आहेत आणि प्रत्येकाला आपापली जीवनशैली अपडेट जगण्यासाठी उत्साही असतात. यावरूनच त्यांची आवड आणि ना आवड आपणास ठरवता येते आणि मार्केटिंगमध्ये तशा प्रकारचा चेंज करण्यासाठी आपण मार्केटिंग रिसर्च हा उद्देश समोर ठेवू शकतो. देन पुढचा आहे 6वा टू नो द मार्केट कॉम्पिटिशन. बाजारपेठेतील ही स्पर्धा ओळखण्यासाठी. द मार्केटिंग रिसर्च ऑल्सो एम्स टू नो द क्वांटम ऑफ कॉम्पिटिशन prevalent in the market about the product in a question. The company may need realize
information about market competition or competitors. बाजारपेठेत तीव्र स्पर्धा आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला साबण तयार करायचा आहे अंघोळीचा. तो बाथ सोप आपण तयार करत असताना मार्केटमध्ये किती प्रकारचे बाथ सोप आहेत याचा विचार केला पाहिजे. त्याचा रंग, गंध कशा प्रकारचा वेगळा डिफरंट राहील याचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्याबरोबरच्या वजनाच्या साबणाची इतर वस्तूशी असणारी किंमत याचा विचार केला पाहिजे. विक्रेते आपणास किती प्रतिसाद देतील याचा सुद्धा विचार केला पाहिजे. या सर्व गोष्टीवरून आपणास मार्केटिंग कॉम्पिटिशन ठरवता येतं. आणि शेवटचा ऑब्जेक्टिव्ह आहे यामधला, टू स्टडी द एक्सटर्नल फोर्सेस अँड देअर इम्पॅक्ट. काय आहे? टू स्टडी द एक्सटर्नल फोर्सेस अँड देअर इम्पॅक्ट. एक्सटर्नल फोर्सेस काय का असू शकतो? राजकीय पॉलिसी, अचानक येणारी ही महामारी, दुष्काळ, कच्च्या मालाचा अचानक पुरवठा कमी होणे, बाहेरील पैशाचा तुटवडा जाणवणे, या एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. आणि यामधून मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन by the studying of impact of external forces in the organization. आता एक्सटर्नल इन्फॉर्मेशन काय आहे? तर आता चर्चा केल्यावर फॉरेन पॉलिसी, मार्केट सिच्युएशन, गव्हर्नमेंट रूल, पॉलिटिकल रेग्युलेशन, कस्टमर इन्कम, स्पेंडिंग हॅबिट, न्यू प्रोडक्ट, या सर्वांचा विचार या मार्केटिंग ऑब्जेक्टिव्हमध्ये केला जातो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नवीन घटकासह. तोपर्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. धन्यवाद.